नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सीईटी 3 इयर्स 2026 साठी फॉर्म फिलिंगचे रजिस्ट्रेशन विंडो ही ओपन झालेली होती. ओके. सो आजची जी डेट होती ती लास्ट होती. बट एक्सटेन्शन आलेलं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल, ते विद्यार्थी पुढे रजिस्ट्रेशन करू शकतात. कोणती डेट लास्ट आहे, ते डेट्स तुम्हाला मी आता सांगणार आहे मी. आणि ऑफिशियली अपडेट आलेली आहे, की जी रजिस्ट्रेशन डेट्स आज बंद होणार होती, ती आता पुढे चालू राहणार आहे. त्याची डेट्स तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर इथे तुम्हाला विंडो दिसत आहे. डेट एक्सटेन्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग बी-एड, एल-सी-टी आणि एल-एल-बी 3 इयर्स 2026-27. सो ही जी नोटीस आलेली आहे, ती तुम्हाला एकदा मी सांगतो. याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये नोटीस ही आजच अपलोड झालेली आहे. ओके. सो याच्यामध्ये जर बघितलं, तर सी-ई-टी एक्सटेन्शन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग महाराष्ट्र बी-एड आणि एल-एल-बी 3 इयर जे आपला कोर्स आहे एल-एल-बी 3 इयर्स सी-ई-टीचा. सो याच्यामध्ये जर आपण बघितलं, ती जी डेट्स आहेत, ती एक्सटेन्शनची डेट्स कधीपर्यंत आहे, ते तुम्हाला यामध्ये सांगत आहे. सो लास्ट डेट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सेड सी-ई-टी हॅज बीन एक्सटेंडेड. म्हणजे पहिली जी डेट्स जी स्टार्ट रजिस्ट्रेशन झालेलं होतं एल-एल-बी 3 इयर्ससाठी 8 जानेवारी 2026 पासून ही रजिस्ट्रेशन डेट चालू होती. ती लास्ट डेट होती 23rd. ओके. म्हणजे आजची ही लास्ट डेट होती. पण आता ही एक्सटेन्शन झालेलं आहे 24 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना यामध्ये काहीही टेन्शन घ्यायचं नाहीये. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत केले नाहीये, त्या विद्यार्थ्यांना आता रजिस्ट्रेशन करू शकतात. उद्यापासून किंवा आजपासून रजिस्ट्रेशन विंडो ही ओपन असेल ती 13 फेब 2026. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल एल-एल-बी 3 इयर सी-ई-टीसाठी त्या विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. तर हा विद्यार्थ्यांना डाऊट असेल की रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचे ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेल्या आहे. हे तुम्हाला आय सेक्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जाईल. ती व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप त्या पद्धतीने तुमचं फॉर्म फिलिंग प्रोसेस करायची आहे. काही डाऊट असेल, काही प्रश्न असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तिकडे तुम्हाला आन्सर मी नक्की देईन. आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे ॲज युजुअल नो फर्दर एक्सटेन्शन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग शेड्यूल शॅल बी ग्रँटेड. म्हणजे याच्यानंतर कोणतं एक्सटेन्शन होणार नाही. बट ॲज पर लास्ट इयर एक्सपिरियन्सनुसार मे बी याच्यामध्ये एक एक्सटेन्शन होऊ शकतं. सो फॉरगेट अबाउट दॅट. आता राइट नाऊ जे एक्सटेन्शन झालेलं आहे ते 13 फेब 2026 पर्यंत. 13 फेब पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी आता रजिस्ट्रेशन करू शकता तुम्ही. काही डाऊट असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून पुढे जे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा ही इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ओके. थँक यू सो मच.